तिकडे तोंड करून उभी आहे. मस्त रंग लावणं जमते येईल. हरे रंग पर से भीगे चुनर वाली रंग से ओ रंग पर से भीगे चुनर वाली रंग पर से। मीच भेटली का कलर लावाले? तुले नाही लावून तर कोणाला लावून? का गावातल्या बायाला लावत जाऊ? एवढा चांगला चेहऱ्याचा सत्यानाश करून ठेवला. होळीच्या दिवशी अशी बोलतं का? एवढी चांगली तुले कोणी कोणी रंग लावायला येणार नाही म्हणून मी तुला रंग लावला अशी बोलतं? मन गाणं तुम्ही. जा ना, तुमची बहीण लावण ना. लता वाट पाहत असन. तिथं तर जाणारच आहे मी, रंग घेऊन गाठ्या घेऊन दोघांच्या घरी. दोघाली लावा लागेल ना, नवीन नवीन लग्न आहे तर. मला काय सांगून राहिले? मी नाही येणार, मला काही चालू नका म्हणू. ते माहीत आहे तू काहून नाही येणार आहे तर. जाऊ ते डोकं काही खराब करू नको. मस्त दिसून राहिली तू कलरफुल. आता नाही तिथं जाशील तर शांता बहिणीच्या घरी तरी जायचो. सगळ्याजणी आज बायाची तिथं होळीची हे आहे ना, रंगपंचमी. मला मोठी खबर राहते साऱ्या बायाची. चाल मी चाललो लताच्या घरी रंग घेऊन गाठी घेऊन. ठेवली आहे ना गाठ्या तिथं? दुकानातल्या आणल्या तुम्ही, घेऊन जा. मस्त दिसून राहिली तू. रंग बरसे भीगी चुनरिया रंग बरसे. बरं झालं मला यायनं खबर दिली तर. मी बी जातो शांताबाईच्या घरी. चल तोंडून टाकतो, चांगला गुलाल घेतून जातो. आता तर तोंड खराब झालंच आहे. धुतो आणि चांगलं त्याले ॲलोवेरा जेल लावतो आणि मग जातो. केसाले चांगलं तेल लावून घेतो. आणखीन रंगवूनच सगळे, पण जा तर लागन. आजच तर सगळेजण खेळून राहिले कलर. उद्या कोण खेळणार आहे? काही बी लावलं लोकांना. ग्रह नाही तर काय झालं, खेळायला काय होते? ते तर लय आवडते कलर खेळणं. कोणी आले बी नाही घरी. आई आहे का तू घरी? कुठं जाईन रे मी? घरीच काय. कसं आला रे दिन्या तू? काही ओळखूच नाही येऊन राहिला. कलरमध्ये तू आहे का? तू कलरामध्ये आहे? इकडे पाय ना, काऊन तिकडे पाहून राहिला? मला त्या ग्रीष्मपट्टीचा बदला घ्यायचा आहे. तिने केलं म्हणजे हे सगळं. तू करतं हे खेळणं, तिचा तो बदला. जास्त सामना करू नको. तुनच पहिले केलंस ना, तिला रंगवायला गेलता. जा आंघोळ करून घे, तेल लावून घे, मग निघते आपण. समोर ये इकडे, आपण एक सेल्फी काढू त्यासोबत. तू कोण आहे म्हणून ओळखूच नाही येत. मला काय राग नको आणू, चाललो मी आंघोळ करायला. वा रे दिन्या, मस्त गेला तिथून मोठा जोशानं. मी याले रंगवतो त्याले रंगवतो, स्वतः चला रंगून. तू ओळखून येऊन राहिला. मला वाटते येईनच ह्या घरी. हे चंदा गिंदा येईनच. मी बी बा तयारीत राहतो. चल कलर गिलर जमा करतो. दिन्यानं कुठे ठेवली ती बाल्टी? इकडे ठेवली का अंदर? शांता काकू आहे का घरी? कुठे गेल्या काकू? आवाज पण येऊन नाही राहिला. अरे मामी, पण तुम्ही पण आल्या का? मी येऊ नाही शकत का? येऊ नाही शकत तर काय, तुमचंच गाव आहे हे. हॅपी होली. आता आठवण आली का इथं आल्यावर हॅपी होलीची? मी येणारच होती, पण तुम्हीच तर माझ्या घरी यायला पाहिजे होता. मामा एकटाच आला. मी म्हटलं तुमची तब्येत कशी आहे आणि कशी नाही. आता मी इकडून गेल्यावर तुम्हाला पाहायला येणारच होती. तुम्ही यान म्हटलं म्हणून मी ते नॅकलेसनं बांगड्या ठेवल्या होत्या. तुम्ही आल्या नाही, मग दिले मी मामाजवळ. मामानं पोचला असं घरी, तुम्ही इकडे आले असं. का बोलली तू? तूनं पाठवल्या का नॅकलेस बांगड्या? हो पाठवल्या ना, आणि एक साडी पण पाठवली. मी साड्या आणल्या होत्या 2. तर एक तुमच्यासाठी आणली, एक माझ्यासाठी आणली होती. काय बोलतो तू? खरंच साडी आणली? खरंच आणली आहे, मामाजवळ दिली पण मी. मला कोणी काहीही सांगो, पण मला माहिती आहे तू चांगली आहे. तू चांगलीच आहे तशी. सगळ्या लोक काही म्हणू. कोण लोक खराब म्हणते? कोण नाही म्हणत. हॅपी होली लता. हॅपी होली मामी. लता, आज सूर्य काय पश्चिमेकडून उगवला का? इले टोमणे मारल्याशिवाय काहीच जमत नाही. काऊनची चंदाताई अशा म्हणता? मला वाटलं बघ तसं. कुठे गेल्या शांता काकू? शांता काकू घरी आहे ना, आपण इथं रंग खेळून राहिलो. आली शांता काकू. शांता काकूचं नाव घेतलं आणि शांता काकू तयार आहे. आम्ही किती वेळची वाट पाहून राहिलो काकू. कुठे गेले होते तुम्ही? आवाज पण देऊन राहिलो होतं. काय सांगू तुम्हाला? सांगा जे असन ते. तुझ्या घरच्या ग्रीष्मानं दिन्याले पुरं रंगवलं होतं. ओळखू नाही येत हो.
तर त्याला पूर्ण घासून दिलं थोडंसं. तिकडे मागच्या साईडनं होती, मला काही आवाज नाही आला. सांगे मला ग्रीष्मा, यानंच केली ना सुरुवात? काकू मी थोडासाच लावला होता, पण तिने किती केलं, पुरा घट्ट घट्ट कलर, पुरा 4-5 कलर अंगावर पुरं भरून टाकलं होतं. होळी कायले म्हणते रे बापू? त्यालेच म्हणते ना होळी. तू माघरची बकेट कलरची कुठून घेऊन आली आहे? मला दिसली बाहेर म्हणून आणली मी. दिने हे बाहेर कशी गेलती रे बकेट? आई मीच लपून ठेवली होती, कोणी बी येईन म्हणून फुगे मारून फेकाले त्याले. पाहाजी काकू, तुमचं पोरगं आणि मग ग्रीष्माले म्हणते रंगवलं. बकेट बाहेर नेऊन ठेवली त्यानं पूर्ण, म्हणून मी आणली सोबत. तर आली तर मला इकडे चांगलं भरत विलापच दिसला. आजी काकू कशी बोलते हे? आता लता संग मी बोलणार नाही का? तिला कलर लावला तर हे म्हणते पा. काय वाईट म्हणलं का? बरोबरच तर म्हणलं. चांगलं झालं बा तुमचा मिलाप. बाकीच्या कुठे गेल्या? तू एकटीच आली? येऊन राहिल्या सगळ्यात, मी पहिली आली. सांगा कोणता कलर आवडेल तुम्हाला, कोणता लावू? तुले जो वाटन तो लाव. हॅपी होली शांता काकू. तुले बी हॅपी होली. लता तुले बी हॅपी होली. पद्मा तुले पण. काही नाचगाणं तर होऊ द्या, सगळ्याजणी जमा झालो. बाहेरच खेळलो असतो, किती शांता काकूचं घर खराब झालं. धुवून टाकीन. आपण पंचमीला खेळू सांगलं चौकात बाहेर. आता लोक आज कमी खेळून राहिले ना, जाऊ दे अंधारच राहू देऊ. शांत चांगलं गाणं लावा. रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते रंग लेके खेलते राधा संग होली नंद लाल खेलते बोलो सारा रारा वो रंग लेके खेलते गुलाल राधा संग होली नंद लाल खेलते बोलो सारा रारा वो रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते राधा संग होली नंद लाल खेलते बोलो सारा रारा झालं का सगळ्याचं खेळणं नाचणं? थकल्या का? बापा बापा कशा बसल्या. झालं बा चंदा, खूप थकलो आज, खूप नाचलो. चांगला कडक चहा कर चंदा, आता थकून गेलो. त्यात किती नाचवलं तू ना. सुनीता वहिनी ॲक्शनमध्येच आहे अजूनही. हात दुखून राहिला, सरकास नाही होऊन राहिला. कसं वाटलं साक्षी वहिनी आमच्या गावात? खूप छान वाटलं, थकली मी पण. तुम्ही नाही तरी शहरातल्या पुरी नाजूकच राहता. आमच्या बाय शांताबाई अजूनही 1 घंटा नाचू शकते. मला तर वाटते लता बेवत झाली. काय झाली? चला मित्रांनो, आमच्याकडून हॅपी होली. आम्हाला लाईक करा. आमचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज आम्हाला कमेंट्स करून सांगा. काही चुका होत असेल त्या पण सांगा. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.